नमस्कार 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 माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांचं आणि अर्थशास्त्राच्या मित्रांचं आणि यूट्यूबच्या मित्रांचं सुद्धा मी प्राध्यापक BS दहिफळे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। मी आज या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आपल्या 12वीच्या अर्थशास्त्राचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचा जो आत्मा समजावा किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वाचं प्रकरण समजावं अशा प्रकरण क्रमांक 3 मागणी विश्लेषण व मागणीची लवचिकता या प्रकरणाच्या स्वाध्यायाला घेऊन मी तुमच्यासाठी आलेलो आहे। याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून स्वाध्यायातील प्रश्नांचा अभ्यास करत असू त्यावेळी आपल्याला एकाही प्रश्नाबद्दल कसलीही शंका आपल्या मनामध्ये राहू नये आणि प्रत्येक प्रश्नाचं अचूक समर्पक आणि योग्य उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे या उद्देशानं मी प्रत्येक प्रकरणाच्या स्वाध्यायाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे। आज आपण तिसऱ्या प्रकरणाच्या स्वाध्याय आणि स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्न आणि त्याचं योग्य अचूक समर्पक उत्तर या व्हिडिओच्या दरम्यान जाणून घेणार आहोत। सुरुवात करूया प्रकरण क्रमांक 3 मधील अ भागापासून मागणीचे विश्लेषण या अ भागावरील स्वाध्यायाला अगोदर जाणून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, हे स्वाध्याय समजून घेत असताना आपण वगळलेल्या 25% अभ्यासक्रमाला अनुसरून कोणते प्रश्न आहेत ते सुद्धा समजून घेणार आहोत आणि ते अभ्यासण्याची आवश्यकता नाही परीक्षेच्या दृष्टिकोनातून, त्यामुळे तेही आपण वेळोवेळी स्पष्ट करणार आहोत। सुरुवात करूया स्वाध्यायातील पहिल्या प्रश्नापासून। प्रश्न क्रमांक 1, खालील विधाने पूर्ण करा। यामध्ये पहिलं विधान देण्यात आलेलं आहे पर्यायी वस्तूंची किंमत आणि मागणी यात रिकामी जागा। अ प्रत्यक्ष संबंध असतो, ब व्यस्त संबंध असतो, क कोणताही बदल नाही आणि ड प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो। विद्यार्थी मित्रांनो, पर्यायी वस्तूंची किंमत आणि त्या वस्तूंची मागणी यांच्यामध्ये प्रत्यक्ष आणि व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो, त्यामुळं प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो हे ड क्रमांकाचं उत्तर बरोबर ठरतं। विधान क्रमांक 2 कडे येऊया। हलक्या प्रतीच्या वस्तूंच्या बाबतीत असा उल्लेख असायला हवा, तर ही दुरुस्ती करून घ्या। हलक्या प्रतीच्या वस्तूंच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यात रिकामी जागा। आता हलक्या प्रतीच्या वस्तू किंवा कनिष्ठ प्रतीच्या वस्तू किंवा ज्याला आपण गिफेन वस्तू असंही म्हटलेलं आहे, त्या गिफेन वस्तूंच्या किंवा हलक्या प्रतीच्या वस्तूंच्या बाबतीत त्यांचं उत्पन्न आणि मागणी यांच्यामध्ये प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो, त्यामुळं याही विधानामध्ये ड क्रमांकाचं प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो हे हा पर्याय बरोबर आहे। त्यानंतर विधान क्रमांक 3 मागणीच्या नियमावर आधारलेलं विधान आहे। मागणीच्या नियमानुसार मागणी आणि किंमत यांच्यामध्ये असणारा फलनात्मक संबंध कोणता हे या विधानामध्ये विचारलेलं आहे। किंमत, मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील सूत्राने असा। आता खालील सूत्रानुसार आपल्याला मागणी व किंमत यांच्यातला फलन संबंध स्पष्ट करायचा आहे। अ आहे dx = f in bracket px, म्हणजे डिमांड ऑफ x = फंक्शन ऑफ प्राइस ऑफ x असा याचा अर्थ होतो। त्याच्यामुळं अ हा पर्याय बरोबर आहे किंवा हे उत्तर बरोबर आहे, कारण मागणी व किंमत यांचा फलनात्मक संबंध या सूत्राने दर्शवला जातो आणि या सूत्राचा अर्थ होतो वस्तूची मागणी हे वस्तूच्या किंमतीचे फलन किंवा फलित आहे। एफ म्हणजे फंक्शन, फंक्शन म्हणजे फलन किंवा फलित। विधान क्रमांक 4, जेव्हा अधिक किमतीला कमी नगसंख्येला मागणी केली जाते हे असे दर्शविते की, म्हणजे वस्तूची किंमत अधिक आहे आणि कमी नगसंख्येला मागणी केली जात असेल तर त्याला आपण मागणीतील संकोच असे म्हणतो।
त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 कडे येऊया। प्रश्न क्रमांक 2 मध्ये अर्थशास्त्रीय योग्य पारिभाषिक शब्द आपल्याला निवडायचा आहे। पहिला विधान वाचूया, याच्यासाठीचा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आपल्याला समजेल। अशी परिस्थिती जेथे कमी किमतीत अधिक प्रमाणात मागणी केली जाते। विद्यार्थी मित्रांनो, इतर परिस्थिती स्थिर असताना जर वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे मागणी अधिक केली जात असेल किंवा जास्त प्रमाणात केली जात असेल तर त्याला मागणीतील विस्तार असे म्हणतात। हे जे विधान आपण पाहिलं त्याच्या उलट हे विधान आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी किंमत कमी आहे आणि मागणी जास्त आहे, त्याला आपण मागणीतील विस्तार असं म्हणतो। त्यामुळं योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द 1 चा आहे पहिल्या विधानाचा, तो म्हणजे मागणीतील विस्तार। दुसऱ्या विधानासाठी योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द पहा, मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण। मागणी पत्रकाचं जेव्हा आलेखीय सादरीकरण केलं जातं तेव्हा त्याला आपण मागणी वक्र असं म्हणतो। त्यामुळं याचा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे मागणी वक्र। त्यानंतर पुढील विधानाकडे आपण येऊया। विधान क्रमांक 3, अशी वस्तू जी अनेक उपयोगांसाठी वापरली जाते। म्हणजे विविध उपयोगासाठी जी वस्तू वापरली जात असते विद्यार्थी मित्रांनो, त्या वस्तूला आपण विविध उपयोगी वस्तू असं म्हणतो। त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे विविध उपयोगी वस्तू। कोणत्या आहेत अशा वस्तू? वीज आहे, पाणी आहे, दूध आहे, यासारख्या वस्तूंना आपण विविध उपयोगी वस्तू असे म्हणतो। त्यामुळं याचं योग्य उत्तर आहे विविध उपयोगी वस्तू। त्यानंतर विधान क्रमांक 4, किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते। आता या ठिकाणी किंमत स्थिर आहे परंतु इतर परिस्थितीमध्ये बदल झाल्यामुळे जर मागणी वाढत असेल तर ती मागणी ही कोणत्या प्रकारची असते हे आपल्याला माहिती आहे। जर इतर परिस्थितीमध्ये बदल झाल्यामुळे मागणी वाढत असेल तर त्याला मागणीतील वाढ किंवा मागणीतील वृद्धी असं म्हणतात। म्हणून योग्य शब्द आहे मागणीतील वाढ किंवा वृद्धी। आणि नंबर 5, अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते। मग इच्छा ही आहे, खरेदी शक्तीचं पाठबळही आहे आणि खर्च करण्याची मानसिक तयारीही आहे, तर त्याला आपण मागणी असं म्हणतो। त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे मागणी। आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, फरक स्पष्ट करा। हा प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 2 गुणांसाठी विचारला जातो। या 2 गुणांमध्ये पहिला गुण हा त्या फरकाच्या मुद्द्यांमधील व्याख्येसाठी असतो। उदाहरणार्थ इच्छा आणि मागणी याचा जर फरक आपल्याला लिहायचा असेल तर पहिलं फरकाचा मुद्दा असेल इच्छा म्हणजे काय याची व्याख्या आणि मागणी म्हणजे काय याची व्याख्या। याच्यासाठी 1 गुण दिला जाईल आणि इतर कोणताही जो तुम्ही फरक लिहिणार आहात याच्या बाबतीतला त्याच्यासाठी 1 गुण दिला जाईल। अशा पद्धतीनं फरकाचा प्रश्न आपल्याला लिहायचा आहे। या ठिकाणी प्रत्येक फरकाच्या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करू शकत नाहीत। पुढे जाऊया। इच्छा आणि मागणी, मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच आणि मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास अशा स्वरूपानं जर फरक स्पष्ट करा विचारला तर पक्क एवढं लक्षात असू द्या की पहिला फरकाचा मुद्दा व्याख्येचा किंवा अर्थाचा लिहायचा आहे। पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांशी तुम्ही सहमत आहेत की सहमत नाहीत ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे किंवा ते आपल्याला सांगायचं आहे। आता या ठिकाणी पहिलं जे विधान दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो। हे जे विधान आहे हे विधान मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली का येतो याची जी कारणं आहेत ती अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली आहेत। त्याच्यामुळं वगळण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असलेला हा प्रश्न आहे ज्याची तयारी तुम्हाला करावी लागणार नाही। तरीही आपल्याला मागणी नियमानुसार तर एवढं माहिती आहे की मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो, म्हणून हे विधान सहमत असणारं विधान आहे। क्रमांक 2, मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे। आता इथं किंमत हा एकमेव घटक असं म्हटलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागणी निर्धारित करणारे तब्बल 10 घटक आपण समजून घेतलेले आहेत। त्याच्यामुळं
किंमत हा काही एकमेव घटक नाही, म्हणून या विधानाशी मी सहमत नाही असं म्हणायचंय. आणि मागणीचे निर्धारक घटकांमधील कोणतेही 3 घटक त्यांच्या स्पष्टीकरणासहित तुम्हाला लिहावे लागतील. सहमत नाही हे लिहिण्यासाठी 1 गुण आणि मागणीचे निर्धारक असणारे इतर 3 घटक आणि त्यांचं स्पष्टीकरण करण्यासाठी 3 गुण, असा 4 गुणांचा हा प्रश्न आहे. विधान क्रमांक 3, जेव्हा गिफेन वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा त्यांची मागणी वाढते. विद्यार्थी मित्रांनो, गिफेन वस्तू या मागणीच्या नियमाला अपवाद आहेत. त्याच्यामुळं गिफेन वस्तूंच्या बाबतीत किंमत कमी झाली असता मागणी वाढते आणि किंमत वाढली असता मागणी कमी होते. त्यामुळं या विधानाशी मी सहमत आहे असं म्हणावं लागेल. परंतु कारण स्पष्ट करत असताना गिफेनचा पूर्ण विरोधाभास विश्लेषित करावा लागेल आणि गिफेन वस्तूंच्या बाबतीमध्ये किंमत कमी झाल्यास मागणी कशी वाढते हे आपल्याला एका आकृतीद्वारे सुद्धा स्पष्ट करावं लागेल. तरच आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळू शकतील. प्रश्न क्रमांक 5, खालील तक्त्यांचे निरीक्षण करा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, हा तक्ता बाजार मागणी दर्शविणारा तक्ता आहे किंवा बाजार मागणी पत्रक आहे. या बाजार मागणी पत्रकामध्ये बाजार मागणी मात्र नमूद केलेली नाही. तर ह्या ज्या चौकटी आहेत किंवा चौकोन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बाजार मागणी लिहायची आहे. आता ही कशी लिहायची? तर विद्यार्थी मित्रांनो, बाजारातील प्रत्येक ग्राहकानं जी मागणी केलेली आहे त्या मागणीची जी बेरीज असते ती बेरीज म्हणजे बाजार मागणी असते. या ठिकाणी अ, ब आणि क या तीनही उपभोक्त्याने जी मागणी केलेली आहे त्या मागणीची बेरीज म्हणजे बाजार मागणी असेल. त्यामुळे 16 + 15 + 12 यांची जी बेरीज येईल ती या पहिल्या चौकोनामध्ये लिहायची आहे. त्यानंतर 12, 11 आणि 10 यांची जी बेरीज येणार आहे ती दुसऱ्या चौकोनामध्ये लिहायची आहे आणि असा हा चौकोन पूर्ण करायचा आहे. प्रत्येक चौकोनामध्ये बाजार मागणी किती येईल ती आपल्याला लिहायची आहे. यानंतर पुढे बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, हे जे बाजार मागणी पत्रक आहे ते पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर बाजार मागणी पत्रक पूर्ण करा असं म्हटलेलं आहे. याच्यासाठी आपल्याला 2 गुण आहेत आणि 2 गुण हे या बाजार मागणी पत्रकाच्या सहाय्यानं बाजार मागणी वक्र तयार करण्यासाठी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही बाजार मागणी वक्र तयार करणार आहात तेव्हा वस्तूची किंमत एका अक्षावर घ्यायची आहे आणि बाजार मागणी ही जी आहे शेवटच्या कॉलममध्ये देण्यात आपण काढलेली ती दुसऱ्या अक्षावर घ्यायची आहे आणि त्याच्यानुसार डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा बाजार मागणी वक्र आपल्याला आकृतीमध्ये दर्शवायचा आहे. त्याच्यासाठी 2 गुण आहेत. त्यामुळं अशा 4 गुणांसाठी हा तक्ता आपल्याला अभ्यासावा लागणार आहे. प्रश्न क्रमांक 2 कडे येतो. खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरं लिहा. आता ही आकृती नीट जर तुम्ही लक्षात घेतली तर तुम्हाला समजलं असेल की ही आकृती मागणीतील बदल दर्शविणारी आहे. ही मागणीतील वाढ आणि वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास किंवा घट या 2 बाबी या आकृतीमध्ये दर्शविण्यात आलेल्या आहेत आणि त्यावरून आपल्याला खालच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. आता हा जो उजवीकडे स्थानांतरित झालेला मागणी वक्र आहे तो काय दर्शवतो? तर तो मागणीतील वृद्धी किंवा मागणीतील वाढ दर्शवतो. त्यामुळे उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र हा मागणीतील वृद्धी दर्शवतो. डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र म2 हा आपल्याला मागणीतील ऱ्हास किंवा मागणीतील घट दर्शवतो. त्याच्यानंतर वस्तूची किंमत असा प्रश्न क्रमांक यामधील 3रा प्रश्न आहे. तर वस्तूची किंमत कशाने दर्शवलेली आहे? तर अ क याने वस्तूची किंमत दर्शवलेली आहे आकृतीमध्ये. म्हणून अ क हे वस्तूची किंमत दर्शविते. त्यामुळे अ क हे उत्तर येईल. आणि विधान क्रमांक 4, मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास या संकल्पना स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर हा प्रश्न 2 गुणांचा आहे. त्याच्यामुळं हा प्रश्न 2 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास हे मागणीतील कोणत्या वर्गीकरणामध्ये येतं असा प्रश्न या ठिकाणी होऊ शकतो. आणि मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास हा मागणीतील बदल
या वर्गीकरणामध्ये येतो असं त्याचं उत्तर होऊ शकेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील आकृतीचे स्पष्टीकरण करा. आता खाली अ ब अशा 2 प्रकारच्या आकृत्या देण्यात आलेल्या आहेत. बघा, अ या आकृतीमध्ये काय दर्शवलेलं आहे आणि ब या आकृतीमध्ये काय दर्शवलेलं आहे त्याला अनुसरून काही प्रश्न खाली विचारण्यात आलेले आहेत. अ या आकृतीत मागणीतील काय दर्शवलेलं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर अ या आकृतीमध्ये मागणीतील संकोच दर्शवलेला आहे, कारण इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढल्यामुळं म्हणजे P पासून P1 एवढी वाढल्यामुळं वस्तूची मागणी ब पासून B1 एवढी कमी झालेली आहे. त्यामुळं अ ही आकृती मागणीतील संकोच दर्शवते. आता अ या आकृतीत मागणीचा वक्र रिकामी जागा च्या दिशेने सरकतो. या ठिकाणी मागणीचा वक्र हा S1 पासून S कडे सरकलेला आहे. त्यामुळं मागणीचा वक्र वरच्या दिशेने सरकतो असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे वरच्या दिशेने हे लिहायचं आहे. हा एक गुणांसाठी आणि दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न 1 गुणांसाठी असे 2 गुण झाले. त्यानंतर हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. तर ब या आकृतीमध्ये बघा, ब या आकृतीत मागणीतील रिकामी जागा दर्शवला आहे. आता ब ही आकृती मागणीतील विस्तार दर्शवणारी आहे, कारण क पासून Q1 एवढी वस्तूची किंमत कमी झाल्यामुळं मागणी ब पासून B1 एवढी वाढलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी मागणीतील विस्तार दर्शवला आहे असं म्हणायचं आहे. आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये ब या आकृतीत मागणी वक्र रिकामी जागा च्या दिशेने सरकतो. तर ब या आकृतीत मागणी वक्र खालच्या दिशेने सरकतो, म्हणून खालच्या असा शब्द लिहायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आकृतीवरून प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या देता आली पाहिजेत आणि तक्त्यावरून किंवा पत्रकावरून सुद्धा आपल्याला 5व्या प्रश्नामध्ये प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. आता प्रश्न क्रमांक 6 नीट लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 6 मध्ये पहिला प्रश्न आहे, मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करायचा असेल तर हा प्रश्न 8 गुणांसाठी आपण लिहित असतो. त्यामुळं या प्रश्नांची मांडणी अशा प्रकारे केली जावी किंवा केली पाहिजे किंवा करणं अनिवार्य आहे, अपेक्षित आहे, आवश्यक आहे. उत्तर असं लिहावं लागेल. 1 प्रस्तावना, 2 नियमाचं विधान, नंबर 3 नियमाची गृहीतके, नंबर 4 नियमाचे उदाहरणावरून स्पष्टीकरण, नंबर 5 नियमाचे आकृतीवरून स्पष्टीकरण आणि 6व्या क्रमांकाच्या मुद्द्यामध्ये आपल्याला मागणीचा नियमासाठी असणारे कोणतेही 3 अपवाद स्पष्ट करायचे आहेत. अशा स्वरूपातच या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागेल. आपल्याला असं वाटतं की मागणीच्या नियमाचे अपवाद लिहा, याचा अर्थ फक्त अपवाद लिहायचे आहेत, तर तसं नाही. या प्रश्नाचं वर्गीकरण आपल्याला असं करावं लागेल तरच आपल्याला 8 पैकी चांगले गुण मिळू शकतील. त्याच्यामुळे प्रस्तावना, नियमाचं विधान, नियमाचे गृहीतक, नियमाचे उदाहरणावरून स्पष्टीकरण, नियमाचे आकृतीवरून स्पष्टीकरण आणि शेवटी नियमाची अपवाद आपल्याला लिहायचे आहेत. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, मागणीचे निर्धारक घटक या ठिकाणी शब्द लिहायचा राहिलेला आहे प्रिंटिंग मिस्टेकमुळं. मागणीचे निर्धारक घटक सविस्तर स्पष्ट करा असा हा प्रश्न आहे. याही प्रश्नाचं आपल्याला सविस्तर उत्तर लिहायचं आहे. प्रत्येक घटक आणि त्या घटकाचं स्पष्टीकरण आपल्याला करावं लागतं. अशा प्रकारे अ हा भाग पूर्ण झाला. आता मागणीच्या लवचिकते बद्दलचा ब हा भाग आणि त्यावरील काही प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. चला, प्रकरण क्रमांक 3 ब मागणीची लवचिकता याच्यातील स्वाध्यायाकडे आपण वळूया आणि त्यातीलही स्वाध्यायातल्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तराला आपण याच व्हिडिओच्या दरम्यान जाणून घेऊया. स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे, खालील विधाने पूर्ण करा. आता हे विधान पूर्ण करत असताना पहिलं विधान बघा काय म्हटलेलं आहे, रेषीय मागणी वक्रावरील क्ष अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता. आता रेषीय मागणी वक्रावरील क्ष अक्षावर असणारी मागणीची लवचिकता कशी असते, तर ती क्ष अक्षावर असणारी मागणीची लवचिकता 0 असते.
म्हणजे नीट लक्षात असू द्या, बिंदू पद्धतीने मागणीची लवचिकता आपण मोजत असतो त्यावेळी क्ष अक्षावर जर मागणीच्या जर तो बिंदू असेल तर त्यावेळी मागणीची लवचिकता 0 असते आणि जर तो य अक्षावर असेल तर त्यावेळी मागणीची लवचिकता कशी असते, अनंत असते। त्यामुळे 0 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। नंबर 2, रेषीय मागणी वक्रावरील य अक्षावर असलेली मागणीची लवचिकता, हे तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं, जर य अक्षावर मागणीची जर बिंदू असेल तर तेव्हा मागणीची लवचिकता अनंत असते। त्याच्यानंतर विधान क्रमांक 3, क्ष अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र, ज्यावेळी मागणीची लवचिकता दर्शविणारा वक्र हा क्ष अक्षाला समांतर असतो किंवा अक्ष अक्षाला समांतर असतो तेव्हा मागणी ही संपूर्ण लवचिक मागणी असते। त्यामुळे संपूर्ण लवचिक मागणी हे या विधानाचा योग्य पर्याय आहे। त्यानंतर विधान क्रमांक 4, किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते। बघा, किमतीतील बदलाचं प्रमाण कमी असेल आणि मागणीतील बदलाचं प्रमाण जास्त असेल तेव्हा मागणीचा जो वक्र येईल तो कसा असेल, तर तो पसरट उताराचा असतो किंवा तो पसरट असतो। त्यामुळं पसरट हा अपर्याय या ठिकाणी बरोबर आहे। इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू। आता इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 याचा अर्थ होतो मागणी अलौकिक असणे किंवा ताठर असणे। मग कोणत्या वस्तूंच्या बाबतीत मागणी पूर्णतः अलौकिक असते, तर जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत मागणी ही पूर्णतः अलौकिक असते। आता योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द शोधूया। पहिलं विधान बघा, फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा जो बदल असतो त्याला आपण उत्पन्न लवचिकता असं म्हणतो कारण व्यक्तीच्या उत्पन्नात होणाऱ्या शेकडा बदलामुळे मागणीत होणारा शेकडा बदल म्हणजे उत्पन्न लवचिकता होय, म्हणून उत्पन्न लवचिकता हा शब्द आहे। नंबर 2, एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम। मग एका वस्तूच्या किमतीतील बदलामुळे तिला पर्याय किंवा पूरक असणाऱ्या दुसऱ्या वस्तूच्या मागणीत जर शेकडा बदल होत असेल तर त्याला आपण छेदक किंवा तिरकस लवचिकता असं म्हटलेलं आहे। त्यामुळे नंबर 2 ला छेदक किंवा तिरकस लवचिकता। नंबर 3, किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल, जर वस्तूच्या किमतीत होणाऱ्या शेकडा बदलामुळे मागणीत होणारा जो शेकडा बदल असतो त्याला आपण किंमत लवचिकता असं म्हटलेलं आहे। त्यामुळे किंमत लवचिकता हा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे। क्रमांक 4, मागणीतील अनंत बदलामुळे होणारी लवचिकता, म्हणजे वस्तूच्या मागणीत अनंत बदल होत असल्यामुळे जेव्हा मागणी बदलते तेव्हा त्याला आपण संपूर्ण लवचिक मागणी असं म्हटलेलं आहे। त्यामुळे याचा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे संपूर्ण लवचिक मागणी। क्रमांक 5 बघा, किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकाच वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल घडविणारी लवचिकता, जेव्हा वस्तूच्या किमतीत होणारा शेकडा बदल आणि मागणीत होणारा शेकडा बदल सारखेच असतात तेव्हा त्याला आपण एकक लवचिक मागणी असं म्हणतो। एक उदाहरण देऊन सांगतो, वस्तूची किंमत 10% कमी झाली असता वस्तूची मागणी जर 10% वाढत असेल तर त्याला आपण एकक लवचिक मागणी असं म्हणतो। त्या 3 कडे येतो। खालील सहसंबंध पूर्ण करा। नीट लक्षात घ्या, संपूर्ण लवचिक मागणी याचा संबंध इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू इन्फिनिट, हे सिम्बॉल इन्फिनिट म्हणजे अनंत दर्शवतं। असा जर संबंध असेल तर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 याचा संबंध कोणाशी असेल हे आपल्याला चौकटीमध्ये सांगायचं आहे। तर याचा संबंध असेल संपूर्ण अलौकिक मागणीशी, म्हणून या चौकटीमध्ये येईल संपूर्ण अलौकिक मागणी। नीट लक्षात ठेवा। 2, परिवलयाचा मागणी वक्र किंवा आयताकृती परिवलयाचा मागणी वक्र असंही आपण याला म्हणू शकतो। हा मागणी वक्र काय दर्शवतो, तर एकक लवचिक मागणी दर्शवतो। याचा संबंध कोणाशी येतो, एकक लवचिक मागणीशी येतो। आणि क्ष अक्षाकडे झुकणारा तीव्र उताराचा जो मागणी वक्र आहे याचा संबंध हा कमी लवचिक मागणीशी येतो। त्यामुळे या चौकटीत एकक लवचिक मागणी असं लिहायचं आहे। नंबर 3, सरळ रेषेतील मागणी वक्र हा लिनियर मागणी वक्र आहे, म्हणजे सरळ रेषेतील मागणी वक्राला आपण लिनियर मागणी वक्र असं म्हणतो। तर मग अरेखीय मागणी वक्राचा संबंध कशाशी येईल, तर
अरेखीय मागणी वक्र म्हणजेच वक्राकार मागणी वक्र, म्हणून वक्राकार मागणी वक्र असं या चौकटीमध्ये लिहायचं आहे. काय? वक्राकार मागणी वक्र. त्याच्यानंतर चौथं विधानामध्ये बघा, या ठिकाणी काय म्हटलंय, चहा आणि कॉफी या एकमेकांना पर्यायी वस्तू आहेत. चहा व कॉफी जर एकमेकांना पर्यायी वस्तू असतील तर पेन आणि शाई या एकमेकांना पूरक वस्तू आहेत. त्यामुळे या चौकटीमध्ये पूरक वस्तू हा शब्द बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाचवं विधान थोडंसं बदलून लिहायचं आहे आपल्याला, किंवा दुरुस्ती करून घ्यायची आहे. ती दुरुस्ती अगोदर नीट करून घ्या. पाचव्या विधानामधली किंवा पाचव्या सहसंबंध असा करायचा आहे आपल्याला, मागणीची लवचिकता. मागणीची लवचिकता हा शब्द सुरुवातीला वापरा. मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. दुरुस्ती अशी आहे, मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल हे भागिलेची रेष जशास तशी किमतीतील शेकडा बदल. मग हे गुणोत्तर पद्धत हे शब्द कट करा किंवा हे याच्यावर काट मारा. मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल याचा संबंध आहे गुणोत्तर पद्धतीशी किंवा शेकडेवारी पद्धतीशी. म्हणून या ब्रॅकेटमध्ये गुणोत्तर पद्धत किंवा शेकडेवारी पद्धत असं लिहायचंय. मग मागणी बिंदूची मागणी लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर हा संबंध आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील पुढील प्रश्न प्रकाराकडे येऊया. प्रश्न प्रकार आहे विधान आणि तर्क प्रश्न. आता यामध्ये प्रश्न क्रमांक 4 मध्ये एक अविधान दिलेलं असतं आणि ब त्याचं तर्क विधान दिलेलं असतं. यावरून आपल्याला खालील योग्य पर्याय शोधायचे असतात. पहिलं विधान, विधान अ, एक चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे लवचिकता स्पष्ट करते. एका चलातील बदलामुळे दुसऱ्या चलात बदल घडून येतो हे लवचिकता स्पष्ट करते. बरोबर आहे हे विधान. आता ब मध्ये काय म्हटलंय बघा, मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील मागणीवर होणारा बदलाचा परिणाम दर्शवते. बघा, एक उदाहरण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. म्हणून आता यामध्ये अ विधान सत्य आहे आणि ब ही विधान सत्य आहे आणि अ हे विधानाचं ब हे विधान योग्य स्पष्टीकरण देते. त्यामुळं क हे उत्तर बरोबर ठरेल, कारण दोन्ही विधान सत्य आहेत आणि ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण देणारे आहे. त्यामुळं क हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढच्या विधानाकडे येऊया आपण. विधान क्रमांक 2 याच्यामध्ये अ आहे, एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. म्हणजे एका वस्तूच्या किमतीत बदल झाला की अन्य वस्तूच्या मागणीत बदल होतो. यालाच तर आपण छेदक लवचिकता असं म्हटलेलं आहे. बरोबर हे विधान आहे. आता ब जे तर्क विधान आहे ते काय म्हटलेलं आहे बघा, उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. म्हणजे उपभोक्त्याच्या उत्पन्नात जो बदल होतो तो वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. मग एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो हे विधान सत्य आहे आणि उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो हे दोन्हीही विधान सत्य आहेत. म्हणून दोन्ही विधान सत्य आहेत, परंतु विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. त्यामुळं ड हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. नंबर 3, तिसरं विधान बघा, कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही 1 पेक्षा कमी असते. बरोबर आहे. वस्तूची कमी लवचिकतेमध्ये वस्तूची मागणी ही 1 पेक्षा कमी लवचिक असते. आणि ब म्हटलेला आहे, किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते. हे दोन्हीही विधानं बरोबर आहेत आणि या दोन्ही विधानामध्ये ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण करणारे आहे. त्यामुळं याचं योग्य उत्तर आहे क. दोन्ही विधानं सत्य असून ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण करते. अशा प्रकारे आपल्याला विधाने आणि तर्कविधाने स्पष्ट करता येतील. त्याच्यानंतर आपण वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 आहे फरक स्पष्ट करा. आता या ठिकाणी अधिक लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी याच्यातला फरक विचारलाय. इथंही आपल्याला पहिला मुद्दा व्याख्येचा लिहावा लागेल आणि दुसरा मुद्दा इतर कोणताही फरकाचा स्पष्ट करता येईल.
क्रमांक 2 पूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी, हेही आपल्याला व्याख्या आणि इतर कोणत्याही फरकाचा एक मुद्द्याने स्पष्ट करता येईल. प्रश्न क्रमांक 6 बघा. खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न 8 मार्कांसाठी विचारला जात असतो, त्यामुळं याचं सविस्तर उत्तर लिहावं लागतं. आता या ठिकाणी मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. याच्यावर मी लाल शाईनं तुम्हाला डार्क करून दिलेलं आहे. याचं कारण असं की मागणीची लवचिकता निर्धारित करणारे जे घटक आहेत ते मात्र 25% वगळण्यात आलेल्या अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून या प्रश्नाची तयारी करावी लागणार नाही. त्यानंतर दुसरा आहे मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत स्पष्ट करा. आता मागणीची लवचिकता मोजण्याची जी एकूण खर्च पद्धत आहे त्या एकूण खर्च पद्धतीचं उदाहरण, त्याचा तक्ता, त्याचं स्पष्टीकरण, त्याच्यानुसार मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त केव्हा असेल, 1 केव्हा असेल आणि 1 पेक्षा कमी केव्हा असेल हे आपल्याला सविस्तरपणे स्पष्ट करायचं आहे 8 गुणांसाठी. आणि प्रश्न क्रमांक 3 मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व विशद करा. हाही प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करण्याची आवश्यकता नाही, कारण हा प्रश्न सुद्धा 25% कमी करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाअंतर्गत कमी झालेला हा मुद्दा आहे. मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व हा भाग कमी करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 मध्ये खालील आकृती, उदाहरण किंवा तक्त्यानुसार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्यामध्ये 4 गुणांसाठी हे प्रश्न विचारले जातात, तेही आपण जाणून घेऊया. यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील मागणी वक्रांची लवचिकता कोणती ते सांगा किंवा स्पष्ट करा. आता हे अ, ब, क आणि ड अशा 4 आकृत्या आहेत. या आकृतीमध्ये मागणी संपूर्ण अलवचिक आहे. मागणी जेव्हा संपूर्ण अलवचिक असते तेव्हा अय अक्षाला मागणीचा वक्र समांतर असतो. ब या आकृतीमध्ये मागणी संपूर्ण लवचिक आहे. मागणी संपूर्ण लवचिक असेल तर अक्ष अक्षाला मागणी वक्र समांतर असतो. आता तिसऱ्या क्रमांकाच्या म्हणजे क या आकृतीमध्ये मागणीची लवचिकता कशी आहे हे जर आपण पाहिलं तर वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यातील बदल सारखाच आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी मागणी एकक लवचिक आहे. आणि ड या आकृतीमध्ये मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आहे किंवा जास्त लवचिक मागणी आहे. हे एका मार्कासाठी विचारतात. आता आकृतीमधील म हा रेषीय मागणी वक्र आहे. आकृतीच्या आधारावर खालील विधाने सत्य की असत्य ते आपल्याला लिहायचं आहे. आता खाली जे विधानं देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये म3 या बिंदूवर मागणी अधिक लवचिक असते असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी म3 हा मागणीचा हा बिंदू आहे. या ठिकाणी मागणी कशी आहे असं म्हटलेलं आहे, अधिक लवचिक आहे असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर, म्हणून हे विधान मात्र असत्य आहे. म्हणून विधान क्रमांक 1 असत्य. म1 या बिंदूवर मागणी एकक लवचिक आहे. म1 हा बिंदू जो आहे तो इथं देण्यात आलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी मागणी एकक लवचिक नाही. त्यामुळं विधान क्रमांक 2 हे सुद्धा असत्य आहे. त्यानंतर म2 या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे. म2 हा बिंदू या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मागणी एकक लवचिक असते आणि इथं म्हटलेलं आहे कमी लवचिक असते, त्यामुळे विधान क्रमांक 3 हे सुद्धा असत्य आहे. आणि विधान क्रमांक 4 म या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक असते. आता म या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक असते हे विधान मात्र सत्य आहे. त्याच्यामुळं या अक्षावर जो म बिंदू आलेला आहे त्या ठिकाणी मागणी संपूर्ण लवचिक किंवा अनंत लवचिक असते हे विधान बरोबर आहे किंवा सत्य आहे. या संपूर्ण व्हिडिओच्या दरम्यान आपण प्रकरण क्रमांक 3 मधील स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्न आणि त्याचा योग्य समर्पक आणि अचूक उत्तर नेमकं काय आहेत हे आपण जाणून घेतलं. धन्यवाद.